नमस्कार मित्रांनो, नरेंद्र इटपाची ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा, जनरल नॉलेज, शैक्षणिक मार्गदर्शन आणि प्रेरणादायी व्हिडिओ नियमित पाहायला मिळतील. तुमच्या यशाच्या प्रवासात योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा देणे हेच आमचे ध्येय आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यशाच्या दिशेने आजच एक पाऊल टाका. चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. तर प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्राची राजधानी काय आहे? ऑप्शन ए नागपूर, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी सातारा. तर महाराष्ट्राची राजधानी काय आहे? महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आहे. मुंबईबद्दल आणखी काही पॉईंट पाहूया आपण. जसे मुंबईला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी सुद्धा म्हणतात. आर्थिक राजधानी सुद्धा म्हणतात मुंबईला. जसे RBI म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय इथे मुंबई येथेच आहे. मुंबईला भारताची चित्रपट नगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. भारताची चित्रपट नगरी म्हणून सुद्धा ओळखले जाते. तसेच भारताचे सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई येथे आहे. पहिला ऑप्शन नागपूर दिला आहे. नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. आणि पुणे जे आहे, पुणे हे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी काय आहे? जसं पहिलं नागपूर, मुंबई, पुणे आणि सातारा. आताच आपण मागच्या प्रश्नामध्ये पहिला महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी काय आहे? महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी आहे पुणे. मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी आणि नागपूर आहे महाराष्ट्राची उपराजधानी. पुढचा प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? ऑप्शन ए 2,50,000 चौरस किलोमीटर, ऑप्शन बी 3,07,713 चौरस किलोमीटर, ऑप्शन सी 3,50,000 चौरस किलोमीटर आणि ऑप्शन डी 2,90,000 चौरस किलोमीटर. याचं बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील उपराजधानी कोणती? प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? प्रश्न क्रमांक 4 याचं उत्तर आहे महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? ऑप्शन ए आहे बंगालचा उपसागर, ऑप्शन बी अरबी समुद्र, ऑप्शन सी हिंदी महासागर, ऑप्शन डी लाल सागर. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. जसं आपण इथे पाहू शकतो नकाशामध्ये, महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. नेक्स्ट पॉईंट असा जोडू शकतो, महाराष्ट्रात सुमारे किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या किनारपट्टीला, ही जी किनारपट्टी आहे समुद्रकिनारा, या किनारपट्टीला कोकण किनारपट्टी म्हणून सुद्धा ओळखले जाते. कोकण किनारपट्टी म्हणून सुद्धा ओळखले जाते. नेक्स्ट पॉईंट,
मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकूण मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एकूण 4 जिल्हे अरबी समुद्राच्या किनाऱ्याला लागून आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? ऑप्शन ए हरिश्चंद्रगड, ऑप्शन बी कळसुबाई, ऑप्शन सी राजगड, ऑप्शन डी महाबळेश्वर. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कळसुबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई. याची उंची जी आहे 1646 मीटर उंची आहे कळसुबाई शिखराची. आणि असं पण विचारते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? अहमदनगर या जिल्ह्यामध्ये कळसुबाई शिखर आहे. जसे महाराष्ट्रातील आणखी काही शिखरे पाहू आपण ट्रिकनुसार. शिखरांची ट्रिक आहे आपली, जसे कसा मी हसतो, पहिलं आहे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्रगड, स म्हणजे सप्तशृंगी, आणि तो म्हणजे तोरणा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रश्न क्रमांक 7. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी अहमदनगर, सी सांगली, डी सातारा. कळसुबाई शिखर हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रात किती विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पहिला प्रशासकीय विभाग कोणते आहे? एक आहे नागपूर प्रशासकीय विभाग, दुसरा अमरावती, औरंगाबाद, पुणे प्रशासकीय विभाग, नंतर आहे कोकण, नंतर नाशिक. किती झाले एकूण? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? ऑप्शन ए 26, बी 36, सी 35, डी 32. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. ऑप्शन ए दिला आहे 26 जिल्हे हे 1 मे 1960ला एकूण टोटल 26 जिल्हे होते. 1960 नंतर एकूण 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. 10 नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली. आता टोटल एकूण आता प्रेझेंट टाईममध्ये 36 जिल्हे आहेत. पुढचा प्रश्न
प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? ऑप्शन ए सिंह, बी शेकरू, सी हरिण आणि डी बिबट्या. महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता आहे? शेकरू आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. महाराष्ट्राचा राज्यप्राणी हा शेकरू आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता? ऑप्शन ए मोर, बी हरियाल, सी कबूतर, डी कावळा. महाराष्ट्राचा राज्यपक्षी काय आहे? हरियाल. महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे हरियाल. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? ऑप्शन ए गोदावरी, बी कृष्णा, सी तापी, डी भीमा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी नदी आहे. चला तर मग गोदावरीबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट पाहूया. गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा सुद्धा म्हणतात. दक्षिणेची गंगा सुद्धा म्हणतात. गोदावरी नदी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी. दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. आणि गोदावरी नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. गोदावरी काठावरील शहरे, प्रमुख शहरे. गोदावरी नदी काठावरील प्रमुख शहरे. नाशिक आहे, जसं नाशिक झालं, पैठण, नांदेड, राजमुंद्री, इत्यादी शहरे गोदावरी नदी काठावर आहे. प्रश्न क्रमांक 13. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? आपण आताच मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 14. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. कृष्णा नदीचा उगम कुठे आहे? कृष्णा नदीचा उगम ऑप्शन ए महाबळेश्वर, बी सातारा, सी कोल्हापूर, डी कराड. कृष्णा नदीचा उगम आहे महाबळेश्वर, सातारा. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर, सातारा येथे आहे. प्रश्न. समोरचा प्रश्न. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? तापी नदी कोणत्या दिशेने वाहते? ऑप्शन ए पूर्व, ऑप्शन बी पश्चिम, ऑप्शन सी उत्तर, डी दक्षिण. तापी नदी ही कोणत्या दिशेने वाहते? ऑप्शन ए पूर्व, बी पश्चिम, सी उत्तर आणि डी दक्षिण. तापी नदीचा उगम मुलताई टेकड्या मध्य प्रदेश राज्यातून होऊन पश्चिम दिशेत खंबातच्या खाडीमधून जाऊन अरबी समुद्राला मिळते. तापी नदी ही पश्चिम दिशेस वाहते. पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? ऑप्शन ए कोयना, ऑप्शन बी जायकवाडी,
ऑप्शन सी उजनी, डी वारणा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे जायकवाडी, जे गोदावरी नदीवर आहे. गोदावरी नदीवर आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण म्हणजे पाण्याच्या साठवण क्षमतेनुसार सर्वात मोठे महाराष्ट्रातील धरण आहे जायकवाडी. कोयना धरण आहे कोयना नदीवर, सातारा जिल्ह्यामध्ये. याला महाराष्ट्राची जीवनधारा सुद्धा म्हटले जाते. महाराष्ट्राची जीवनधारा. नंतर आहे उजनी. उजनी धरण जो आहे हा भीमा नदीवर आहे. उजनी धरण भीमा नदीवर आहे, सोलापूर जिल्ह्यामध्ये. सोलापूर जिल्ह्यामध्ये येतो. नंतर आहे वारणा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? जायकवाडी. पुढचा प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता? ए वड, बी पिंपळ, सी आंबा आणि डी चिंच. महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? आंबा आहे. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता? ए क्रिकेट, बी कबड्डी, सी खो खो, डी कुस्ती. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे? कबड्डी आहे. आपण फोटोमध्ये पाहू शकता महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी हा आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणाला मानले जाते? ऑप्शन ए श्री विठ्ठल, बी ज्योतिबा, श्री गणपती, डी खंडोबा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून आपण श्री विठ्ठल यांना मानले जातो. प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ए रायगड, बी पन्हाळा, सी शिवनेरी. माफ करा, एक ऑप्शन मिसिंग आहे येथील. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आहे शिवनेरी किल्ल्यावर. ऑप्शन सी बरोबर उत्तर आहे. फोटोमध्ये पाहू शकता शिवनेरी किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जन्म केव्हाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा? 19 फेब्रुवारी 1630ला महाराजांचा जन्म झाला शिवनेरी या किल्ल्यावर. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी या किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील पुणे या जिल्ह्यामध्ये. जुन्नर तालुका कोणता आहे? जुन्नर. आणि जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. आई शिवाजी महाराजांच्या आईचं नाव काय आहे? आईचं नाव काय आहे? राजमाता जिजाबाई. राजमाता जिजाबाई यांच्या आईचे नाव आहे. आणि वडिलांचे नाव आहे शहाजी राजे भोसले. शहाजी राजे भोसले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? 6 जून 1674. 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि निधन